हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आणि गेल्या वर्षी जेव्हा मी हा फोन घेतला त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलेलं माझ्यासाठी कव्हर आणायला, ते तिने मला आत्ता दिले. हो, तुझा पप्पा तिकडे फोन करून मागून घ्यायचा ना, अंदमानवरून सगळे मासे. शुभ सकाळ सगळ्यांना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज आहे संडे. विसू सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. आज नाश्त्याला इडली बनवलेली आहे, पण इडली होता आता 12 वाजलेत. सो आता आम्ही खाणार आहे इडली आणि चटणी. बघूया दिवसभरात काय होतंय. हॅलो, आम्ही आता बसलेलो आहे ते ब्लॉग एडिटिंगसाठी. आमचा एडिटर 2 दिवस सुट्टीवरती होता, तो आज आलेला आहे. सो आमचा अपुरा राहिलेला ब्लॉग आम्ही एडिट करतोय. हो, तुझा पप्पा तिकडे फोन करून मागून घ्यायचा ना, अंदमानवरून सगळे मासे. अच्छा, आणि पण त्यांच्यावर हसते. मेन म्हणजे होतात कधी कधी माझ्या विरोधात, सासरा आणि सून. बाबा झोपले जातात, नंतर अजून एक एक किस्से ऐकवले असते बाबांनी. नाही तेवढंच होतं. हॅलो, इकडे बघ प्रीती, मान वाकडी झाली आहे बिचारीची. आणि ये आई है और यहाँ पे वट पौर्णिमे की तयारी हो रही है. आई, त्या आंब्याला असं धागा का बांधला? कम अगेन. तर इथे हे ताटं बनवली जात आहेत. उद्याची तयारी चालू आहे. आई ताटं बनवते आणि कॅमेरा जसा चालू झाला तसे लगेच ही खाली बसली आहे ताटं बनवायला. मी व्यवस्थित ठेवते, ते बसणार नाही एवढी त्याच्यामध्ये, म्हणून वरती ठेवते भावट. पण आता काय हे वस्त्र होतं. तुला काय हवंय? हळद कुंकवाचं द्यावं मला, हे छोटे ज्या डब्या. आणि हा आमचा छान असा देवारा, सुंदर असा देवारा. हो हो, माझी चॉईस आहे. बरं, आता पणती घ्यायची. तर वाजले आहेत 6:30 वाजले आहेत आणि आमचा ब्लॉग येईल आता यूट्यूबला. पहिला ब्लॉग आमचा आम्ही अपलोड केलेला आहे. नक्की चेकआउट केला असेल तुम्ही. ही व्हिडिओ नंतर येईल, त्याच्या अगोदर आमचा ब्लॉग आलेला असेल. आय होप तुम्हाला आवडेल व्हिडिओ. पहिलाच प्रयत्न होता, काय माहिती कसं होईल काय होईल. बॅकग्राऊंड नाऊसकडे लक्ष नका देऊ तुम्ही. ते लोकांचं काहीतरी चाललेलं आहे, गप्पा मारत आहेत. बॅक टू पुन्हा आपण याच्यामध्ये येऊ. आई संपत बेकार कडक. हे काय मध्ये तू केलंस असं? हे वाव, हे बघ. आज बघ लग्नाची तारीख असेल. हा, तर हे असं आहे. ते नाव आहे आमच्या चॅनलचं. आणि आतमध्ये इथे लग्नाची डेट आहे आमच्या. अरे यार, हार्टच आला. मी त्याला इन्फिनिटी सांगितलं होतं. ठीक आहे चेंजेस नाही केले. ठीक आहे, तसं इथे आठच. वाव, थँक्यू बेबी. काय करायचं? गळ्यात घालून फिरायचं.
घोड्याला नाही का ते आपण पायाला तसं. घालून बघ. घालून बघ ना, आता नाही. त्याला दाब ना. ब्रेसलेट टाईप. काढ. ते नको शूट करू, तो दाबतोय ते. थँक्यू बेबी फॉर दिस खूप छान गिफ्ट आहे. थँक्यू बेबी. अगं बाई, आता ग बाया. वाव, काय सुंदर गिफ्ट आहे. म्हणजे सुनेनी प्रीतीनी निमिषला दिले. त्या लग्नाला 5 महिने फोन केले त्याबद्दल. 4 महिने आले. 4 महिने झालेले आहेत, 4 महिने. ये माँ को पता भी नहीं है 4 महीना हुआ है बेटे की शादी को, बताओ क्या बोलने का. 4 महिने झाले आणि ह्याच्यावर तिने डेट टाकलेली आहे. बरोबर, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 4 महिने पूर्ण झाले. तर खूप सुंदर गिफ्ट आहे. वा, छान आहे आणि हे निमिषला खूप छान दिसतं. ओके. इकडे चाललाय अश्विनीचा ब्लॉग राहिला होता बघायचा तो. आणि ही महिमा, ही प्रीती, आणि इथे हे काय काय हे पिझ्झा सँडविच बनवले. कसे खातायत बघा दोघे जण. या जीप चाटून चाटून. आईला बोलव मला नाही. आईला बोलवल्या. आई काहीतरी बोलते. आई ये. सो हॅलो गाईज, सगळ्यात पहिले तर हे वटपौर्णिमेचा जो हा व्लॉग आहे हा खूप आधीचा आहे. खूप आधीचा म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 महिना झालेला आहे. आणि ही वटपौर्णिमा पहिली वटपौर्णिमा होती माझी आणि खूप तयारी केली होती आदल्या दिवशी आम्ही म्हणजे स्पेशली माझ्या सासूबाईंने, कारण माझी तर पहिली होती. आणि हे जे आहे ढांटडान, हे जे ताट दिसतंय ते आम्ही आदल्या दिवशीच सगळं करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये खूप काही वस्तू होत्या ज्या पूजेला लागणार होत्या. आणि त्या पूजेसाठी आम्ही खूप सारी तयारी केली तर होतीच. आणि त्यासोबतच थोड्याफार चुका झाल्या असतील कदाचित, कारण पहिली वटपौर्णिमा होती. सगळ्यात पहिले तर आम्ही सुपारी वगैरे ठेवली. ज्याला आपण गणेश पूजन करतो तर त्यावेळेस सुपारी ठेवावी लागते, तर ते सगळं केलं. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची असते फळांनी, त्यानंतर खणा नारळाने. आणि हे सगळं त्यावेळेस चालू होतं आणि खूप साऱ्या बायका तेच करत होत्या. त्याच्यामुळे इथे सगळं तुम्ही बघत असाल की खूप असे सगळे फुलं वगैरे आणि परत ओटी तिथे पडलेल्या आहेत, कारण की सकाळपासून पूजा चालू असणार. आम्ही तर ऑलमोस्ट 11, 11:30, 12च्या दरम्यान गेलो होतो. तरीसुद्धा गर्दी होती तिथे. आणि तिथे 3 वडाची झाडं होती, तुम्ही मागे बघू शकता. तरीसुद्धा गर्दी इतकी झाली होती तिथे की आम्हाला थोडीशी जागा मिळाली, त्यामध्ये पटकन आम्ही जाऊन बसलो आणि तिथे ती पूजा वगैरे केली, अभिषेक केला. त्यानंतर हे झाल्यानंतर आम्ही सगळं झाल्यानंतर वडाला फेऱ्या मारायच्या असतात, ज्या 7 फेऱ्या मारायच्या असतात, तर त्या करणार आहोत याच्यानंतर, पूजा झाल्यानंतर. आणि त्याचबरोबर सो इथे अशा प्रकारे पूजा सगळी झालेली आहे माझी. आणि त्यानंतर इथे मी वडाला जे आहे धागा बांधते आहे. आणि तो धागा बांधल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला ते 7 फेरे मारायचे होते वडाला. सो मी इथे उपाशी तपाशी माझ्या नवऱ्यासाठी, नवीन नवऱ्यासाठी इथे पूजा करत होते आणि इथे फेऱ्या मारत होते वडाला. पण माझ्या आधी माझ्या बाकीच्या बायका, मे बी त्यांना जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणून ते पटापटा चालल्या होत्या माझ्या पुढे. आणि कसं तरी आम्ही मॅनेज करून, कारण खूप लोक होते, कोणी उठत होतं, खाली बसत होतं, काय चाललं होतं, तर आम्हाला ते सगळं मॅनेज करून सगळं करायचं होतं. और ये देखो आंटी कैसे ऐसे बीच में आ रहे थे सब लोग. आणि मस्तपैकी, आणि काका पण काकींसोबत आलेले होते. आणि मला तरी असं वाटत होतं की काकींपेक्षा जास्त काकाच एक्सायटेड होते इतक्या वर्षानंतर सुद्धा. स्वीट आहे खूप. पण आमचा नवरोबा जे आहेत ते तर ऑफिसला गेले होते मंडे असल्यामुळे. आणि आम्ही अशा प्रकारे 7 फेऱ्या मारल्या. बट ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी विसरली होती की 6 मारल्या की 7 मारल्या, मलाच लक्षात येणं. हॅलो गाईज, मी 2 दिवस घरी नव्हती. मला माहिती नाही ह्यांनी 2 दिवसांमध्ये काय गोंधळ घातला आहे तो आणि काय व्हिडिओ शूट केला आहे. जेव्हा मी आता ते एडिट करेल तेव्हा मला समजेल की काय ह्यांनी नक्की केलं आहे. आणि मी गेलेली माझ्या फ्रेंडकडे चिल करायला थोडंसं, कारण की मला खूप ऑफिसमध्ये काम होतं आणि आम्ही बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून. सो आज पण ह्यांनी काय केलं माहिती नाही, मी आज सकाळी झाली आहे. सो उद्याची सगळ्यांची घरी तयारी चालू आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, सगळ्यांचे उपास आहेत. माझा महादेवांचा उपास आहे सोमवारचा.
सो सगळ्यांना आमच्याकडून जावक परिवाराकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा व्लॉग इथेच एंड करते. सो स्टे ट्यून, डू सबस्क्राईब टू प्रिने स्टोरीज, डू फॉलो अस ऑन Instagram. लव.